चला हे बघा एक कणीस भाजून तयार आहे. आता आपण ते टेस्ट करूया, खाऊन कसं आहे ते. खरं तर चांगलंच लागणार आहे, कारण गावातलं गावरान कणीस आहे त्याच्यामुळं. चांगलं आहे, एक नंबर लागते. तुम्हाला तर चांगलंच लागणार आहे. आम्हाला बाई तुम्हाला कसं लागतं? आम्हाला तर काहीच लय भारी लागते. उलट तिकडचे विकत घेऊन खाण्यापेक्षा इथले रानातले खाण्यात खरंच मजा आहे. शेतातला एन्जॉय. शेतातले हो, ते झाडाखाली निवांत बसायला बी जागा मस्तपैकी. चिंचाचं झाड आहे. ट्रॅक्टर लावला होता, पाळी घालायचं काम चालू होतं. थोडं दुपारी आराम म्हणून एन्जॉय. तुम्हाला बोलणार जेवायची भूक लागली म्हणून काहीतरी आपलं सटर बटर पुण्यात असत वडापाव मिसळपाव तसलं काहीतरी खाल्लं असतं. हे तर आहे म्हणलं बघा कंस. आता हे काम चालू आहे. आता ह्याच्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग काम करायचं आहे आपल्याला. मोठी रिस्क घ्यायची एक, ते म्हणजे मोहळा झाडायचे. ह्या चिंचाच्या झाडावरती ना मोहळे 2 आहेत. ते झाडून दूर करून ते माशा बाहेर पळवायचे आणि त्यांचं जे मध असतं ना गावरान मध ते खायचे. बघा कशी मजा. आधी कणीस आणि मग नंतर मध, असं हे गावाकडची मजा असते. प्युअर हनी होय. मग प्युअर मध.